अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, चेअरमन आदरणीय दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि रामशेठ व्यक्ती म्हणून तुम्ही जे ज्यांना नाव ऐकता ते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला काय केलेलं आहे, आपण हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स सुरू केलेला आहे ह्या वर्षीच जस्ट महिना झाला असेल म्हणजे नाही. तर त्या संचालिका म्हणूया आपण त्यांचं जे काम पाहणाऱ्या आदरणीय नम्रता सावंत मॅडम त्यांचं आपल्या शाखेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. ग्रंथ आणि गुलाबपुष्पदेव स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या सहकारी जी ढवळे मॅडम तुमच्याच पालक आहेत मला वाटतं आहे की नाही. तुमच्या त्यांना तुम्ही पाहत असाल किंवा तुमचं तर त्या जी ढवळे मॅडमचं सुद्धा गुलाबपुष्प आणि स्नेह भेट म्हणून त्यांना आपण ग्रंथ आता तुम्ही सर्वजण तुम्हाला परिचित नसतील असतील पण काय सांगता येत नाही. तुम्ही नेहमी त्या हॉटेलचा आस्वाद घेता जाता, परंतु तुम्ही एवढं बारकाईने बघितलं असं मला माहीत नाही. पण जर आज सगळ्याचे जर चेहरे पाहिले तुम्हाला नक्की तर त्या लेखी हॉटेलला तुम्हाला दिसतील. तिथले मॅनेजमेंट करणारे जयेंद्र होले सर की ते तुम्ही लेखीला जर कधी गेला तर ते सगळं तिथलं व्यवस्थापन पाहतात आणि तिथली जी सेवा तत्पर सेवा म्हणूया त्या आदरणीय आहे आपल्याला तिथं काम करणारी सगळी मंडळी आलेली आहेत. आता आपण बोलण्याचा उद्देश काय की आम्ही पण ह्यामध्ये नवीन आहोत. पदार्थ आपण खातोच तर त्यातलं पौष्टिकता म्हणा त्यातलं असणारं जे काय कंटेंट आहे हे एवढ्या त्याला आम्ही थोडंसं आमच्या लक्षात येणार नाही. पण हे तुमची जे तुम्ही एवढ्या उत्सुकतेने केलेलं आहात त्याबद्दल कुठेतरी तुम्हाला एक त्याची कुठेतरी पोचपावती मिळाली पाहिजे. एवढं कष्ट करून तुम्ही पदार्थ मांडलेले तर त्याचं परीक्षण व्हावं आणि हे रोज कसे त्या क्षेत्रातील मंडळी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आज आपण जयेंद्र होले सरांना बोलवले. त्यांचं सुद्धा आम्ही शाखेच्या वतीनं ग्रंथ देऊन हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर दुसरे त्यांचे सहकारी आमिर होले सर समीर होले सर यांचं सुद्धा गुलाबपुष्प देऊन मी हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर दुसऱ्या त्यांचे सहकारी परशुराम पेडणेकर सर यांचं सुद्धा गुलाबपुष्प देऊन मी हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर आपल्याला परिचित असणारे खरं बघा कौशल्य त्यांचं असतं. आपल्याला डिश बाहेर येते पण आत बनवणारं पण माहीत असतं का आपल्याला नाही. तर हे महेश पाटोळे सगळं पाहत असतात. त्यातलं त्यांचं जे काय कंटेंट असेल बाकीच्या ज्या गोष्टी असतील आपण सगळं खातो तर त्यात सगळं त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. ते महेश पाटोळे सर त्यांच्या मॅडम पण इथं मला वाटतं आहेत. मुलांची चांगले या की पुढे या त्यांचं सुद्धा आपण गुलाबपुष्प देऊ भेट देऊन त्याच्या हार्दिक स्वागत. त्यानंतर यांचे दुसरे सहकारी विनोद गवस सर हे सुद्धा तिथले मॅनेजमेंट आहे तिथलं सगळं बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या काय करत असतात सांगत असतात. तर विनोद गवस सरांचं सुद्धा आपल्या शाखेच्या वतीनं गुलाबपुष्प देऊन मी हार्दिक स्वागत. या प्रसंगी आमच्या सर्व स्टाफ त्या खोडे मॅडम आहेत, त्याचबरोबर आमच्या सावंते मॅडम आहेत, कारंडे मॅडम आणि पवार मॅडम, त्यांना जोडीला असणाऱ्या पाटोळे मॅडम, होले मॅडम आणि जाधव मॅडम आणि माने मॅडम हा सगळा त्यांचा स्टाफ तत्पर आहे. त्यांचं सुद्धा शाखेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी ह्यामध्ये उत्स्फूर्त भाग घेतलेला आहे ते सगळे स्पर्धक शिशुगड, बाल्यवाटिका आणि बालवाटिका ह्या सर्व भगिनींचं मी शाखेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या या परीक्षेला सुरुवात करावी अशी मी परीक्षकांना विनंती करतो. ओके. आणि आपल्या शाळेची मुख्याध्यापक माननीय हो असं यांचे स्वागत खडे मॅडम.